तुम्हाला समोस्याची रेसिपी आवडली असली तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा। नमस्कार सगळ्यांना, रामकृष्ण हरी। मी आज दुपारी 4 वाजता व्हिडिओ चालू केलेला आहे। मी समोसे करणार आहे, त्याच्यासाठी मी मैदा घेतलाय वाटीवर, आणि वाटीवर म्हटला तरी हा पाव किलो मैदा आहे। तो आता मी चाळून घेते। मैदा मी चाळून घेतला असा स्वच्छ, काय नाही घाण निघाली। आता थोडासा हातावर मॅश करून ओवा टाकते त्याच्यात, आणि चवीनुसार मीठ टाकते। हे चांगलं मिक्स करून घेते। किती छान आणि ताजी ताजी कोथिंबीर, 10 रुपयाला वेळा, 10 रुपयाला स्वस्त झाली कोथिंबीर। आणि ही मला आवडती चाकवताची भाजी, इतकी सुंदर आहे बघा, लाल देठाची देशी आहे, आज आणली मी ताजी ताजी। आणि माझ्या आवडीचे देशी पेरू, मला खूप आवडतात पेरू। हे मंडई घेऊन आले आणि मारुतीला तेलवात घालून आले, त्यामुळे रोज मंडई होते आणि देवाला पण जाणं होतं। आता कोथिंबीर थोडी निवडून घेते, सकाळीच आणली फ्रेश ताजी 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 मंडई। समोसे करण्यासाठी थोडीशी बडीशेप, धने आणि जिरे मी थोडेसे चांगले असे गरम करून घेणार आहे। कढई ठेवली गरम करायला, आता ही तिने गरम करून घेते थोडं। चांगलं जरा कडक गरम करून घ्यायचं। समोसे करण्यासाठी हे 4 बटाटे मी शिजवून घेतले, आणि हा ओला वाटाणा आहे थोडा शिजवणार आहे, आणि लाल तिखट, 1 हिरवी मिरची, धने, जिरे आणि बडीशेप मी भाजून घेतली, आता ती बारीक करणार नाही। आल्याचा तुकडा आणि कोथिंबीर, हे एवढं सामान मी समोस्यासाठी घेतलेले आहे। आता मी वाटाणे थोडे शिजत ठेवते। वाटाणा मी थोडासा मऊ होण्यासाठी मी शिजत ठेवलेला आहे। आता असा मऊ लुसलुशीत लोण्यासारखा हो का बटाटा आता मॅश केला मी, एक जीव झाला सगळा। जिरे, मोहरी आणि आलं, आणि 1 मिरची घेतली ती ना बारीक केलेली, धने, जिरे, बडीशेप, लाल तिखट थोडंसं, थोडीशी हळद, थोडासा हिंग, आणि मी मॅश केलेला असा छानपैकी बटाटा चांगलं मिश्रण करून घ्यायचं, एकजीव करून घ्यायचं। शिजवलेला वाटाणा आणि छान ताजी अशी कोथिंबीर आणि चवीनुसार मीठ। मंडईत भरपूर आता ताजी ताजी आणि स्वस्त कोथिंबीर यायला लागली। आता हे सगळं मी मिक्स करून घेते, सगळं असं मिक्स करून घेतलं। 15 ते 20 मिनिटं मी हे भिजून दिले, छान भिजले। मी समोसे करायला घेते। एवढ्या साईजचे असे मी गोळे करून घेतलेत, आता लाटून घेते, असं छान गोल लाटून घेते।
एवढ्या साईजचे पातळ असे लाटून घेतले बा एवढे. मधून कट करून घ्यायचं. समोसाचा आकार द्यायचा त्याला. आपण बटाट्याचं सगळं मिश्रण केलं ना ते समोस्यामध्ये असं भरून घ्यायचं आणि थोडा पाण्याचा हात घेऊन चांगलं दाबून घ्यायचं चिटकून. किती छान आकार आला बघा समोस्याचा. पाणी लावून घ्यायचं कढईने म्हणजे चिकटतं चांगलं. कडेला पण पाण्याचा हात लावून घ्यायचं म्हणजे चांगलं चिकटतं आणि तेलामध्ये नाही ना निघत नाही. मग विकत सारखे दिसतात का नाही? विकतचे असेच असतात. तळून घेऊया आपण आता समोसे. बारीक गॅसवर तळून घ्यायचे म्हणजे चांगले कच्चे राहत नाहीत. छान झालेत विकत सारखे. आतून पण कच्चे राहू नये म्हणून बारीक गॅसवर चांगले तळून घ्यायचे. हा आता तळून झालाय बघा. हा का लाल मस्त असा झालाय. छान तळला गेलाय. आता मी काढून घेते. असे सगळे करून घेते मी. असे विकत सारखे समोसे तयार झालेत. किती छान गोल्डन कलरचे झालेत बघा.